नमस्कार खाद्यप्रेमींनो, माझ्या नवीन स्नेहाज किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते। आज आपण बनवूयात चॉकलेट केक। त्यासाठी लागणारं सामान आहे डार्क चॉकलेट, केक प्रीमिक्स, बटर आणि रिफाइंड ऑइल। आपण कोणत्याही क्वालिटीचं प्रीमिक्स वापरू शकता। मी नेहमी हेच वापरते त्यामुळे मी हेच रिकमेंड करेन। हे मी 1 वाटी प्रीमिक्स घेत आहे आणि ते प्रीमिक्स छान दोनदा आपण चाळून घ्यायचं आहे। त्याने प्रीमिक्स हलकं होतं आणि आपला केक स्पॉन्जी व्हायला मदत होते। बघा मी केकचं प्रीमिक्स छान चाळून घेते आणि ही आपली फाईन पावडर तयार झालेली आहे। ती आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रिफाइंड ऑइल घालायचे, जे तुम्ही रोज यूज करता ते 2 चमचे, विदाउट फ्लेवरचं, विदाउट स्मेलचं। त्याला कुठलाही फ्लेवर किंवा स्मेल नाही आला पाहिजे। आणि ह्यात आपण थोडं पाणी मिक्स करणार आहोत। पाणी मिक्स करताना अगदी शिस्तीत मिक्स करायचं आहे, का तर एकदम जास्त नाही ओतलं गेलं पाहिजे। तोपर्यंत आपण इथं पातेलं ठेवूया प्रीहीट करायला। तुम्ही बघू शकता आपलं केकचं बॅटर तयार होतंय। ते मिक्स करताना हळूहळू मिक्स करायचं आहे क्लॉकवाईज डिरेक्शन्समध्ये। तुम्ही बघू शकता आपलं केक बॅटरची कन्सिस्टन्सी कशी होते। हॅलो, आणि हे माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे। तुम्हाला जर माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडत असेल तर तुम्ही मला रिकमेंड करू शकता। मी नक्की तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेन। आणि तुम्हाला कसं वाटतंय माझं चॅनल्स बघताना? हे बघा आपली कन्सिस्टन्सी तोपर्यंत सेट झालेली आहे। असा फ्लो व्हायला हवा आहे मिश्रणाचा। आणि आपण हे केक मोल्ड घेतलेलं आहे, त्याला मी बटर छान ग्रीस करून घेणार आहे। तुम्ही बटर पेपर वापरू शकता। बटर पेपरने आपल्याला केक डिमोल्ड करताना खूप इझी होतं, पटकन होतो। छान ग्रीस करून घ्या, का तर ही पण खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे आपल्या केकची। का तर आपण एवढा केक करतोय तो मोल्डही व्यवस्थित झाला पाहिजे। आता तुम्ही आपल्या मिश्रणाचा फ्लो बघू शकता। असा फ्लो आला की आपलं बॅटर आहे ते 100% परफेक्ट झालेलं आहे। छान स्प्रेड होतं आहे। आणि ही पण इम्पॉर्टंट स्टेप आहे, हे टॅप करायचं 2 ते 3दा, त्यातून एअर बबल निघले पाहिजेत। आणि तोपर्यंत आपलं पातेलं प्रीहीट झालेलं आहे। एक कढी ठेवा आणि त्यात आपला केक मोल्ड ठेवा की 15 ते 20 मिनिटात आपला खूप छान चॉकलेट केक तयार होईल। हा आपला केक आहे, विदाउट ओव्हन आहे, विदाउट क्रीम आहे आणि विदाउट शुगर आहे। 20 मिनिटांनी आपला केक झालेला आहे। नाईफ क्लिअर आलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असा केक तयार आहे। केक काढून घेताना मात्र शिस्तीत घ्या, का तर खूप गरम असतं ते। आणि हा केक ते आपल्याला थंड झाल्यावरच मोल्ड करायचं आहे, डिमोल्ड करायचं, सॉरी। बघू शकता तुम्ही आपला केक किती छान बाहेर आलेला आहे। मस्त स्पॉन्जी केक आहे, हा लहान मुलांना खूप आवडतो। आता आपण त्याला चॉकलेटचा सिरप देणार आहोत। आपण चॉकलेट गनाज बनवणार आहोत। त्याच्यासाठी हे मी वापरते चॉकलेट कंपाऊंड। हे आपल्या चाकूने इझिली कट होतं। तुम्ही बघू शकता खूप इझिली कट होतं हे आणि खूप इझिली बनवूनही जातं। त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही जर बनवत असाल तर तुम्ही गनाज कशा प्रकारे बनवता हेही मला सांगितलं तरी मीही ती प्रोसेस फॉलो करेन। हे आपलं चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे।
कट कर म्हणते मी तुला. हे जास्त कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. बघू शकतो बघ किती यायलाच आहे. परत करायचं त्याला काय. हे आपलं चॉकलेट तयार होत आहे. पूर्ण वितळलेलं आहे. आता आपण एक केकची लेअर कट करून घेऊयात आणि मधल्या लेअरमध्ये आपलं एक चॉकलेट गणाश तयार झालेलं आहे ते आपण स्प्रेड करून घेऊयात. आणि टॉपिंगलाही चॉकलेट गणाशच यूज करायचं आहे. हा केक खरंच खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणारा हा केक आहे. मी 2-3 वेळा ही रेसिपी ट्राय केलेली आहे. खरंच खूप सगळ्यांना आवडली आहे. तुम्हीही ट्राय करून मला फीडबॅक द्या की तुम्हाला कशी वाटली. हां, आणि हे आपल्या बाजूंनी कडांनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं. सगळ्या एजेसला सुद्धा प्लेन करून घ्यायचा. आपला केकचा लूक हा छान दिसायला हवा. बघा माझ्या केकचा फायनल लूक दिसतोय. तुम्ही बघू शकता फायनल टच केकचा कसा दिसतोय. आता हा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 2 तासासाठी सेट करायला. तुम्ही बघू शकता खूप छान आपला केक सेट झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला कट करून दाखवते. इझिली कट होतं आहे. खूप छान स्पॉन्जी झाला आहे. आणि हा विदाऊट क्रीमचा केक आहे त्यामुळे लहान मुलांना पण आपण देऊ शकतो खायला. अगदी मनसोक्त. तुम्ही बघू शकता किती छान पीस उचलून आलेला आहे.